चना रुचिरामध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज मी अशा छान टिक्की तयार करणार आहे. एकदम छोट्या-मोठ्या भुकीसाठी 10 मिनिटात बनवून तयार होतील. बघा किती छान बनलेल्या आहे ह्या आतमध्ये आणि बघा छान आपल्याला ह्या खायच्या आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. संध्याकाळच्या छोट्या-मोठ्या भुकीसाठी मला बनवायचा होता नाश्ता. माझ्याजवळ हे 7 ते 8 ब्रेड होते. तर याच्याचपासून आपण असं काही छान बनवणार आहोत की ते तुम्हाला खूप आवडणार आहे. तर बघा ही 7 ते 8 ब्रेड आहे आणि मी ही ब्रेड घेतली आहे. याला आपण काहीही याचा कोणताच भाग आपण वाया घालवणार नाही आहे. तर आपण हाताने याला बारीक छान कुस्करून घेऊयात. हातानेच कुस्करायचे आहे. 10 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे. बघा हे ब्रेड मी कुस्करून घेतले आहे. आता यामध्ये मी टाकत आहे सर्व भाज्या ज्या आपल्या घरी असतात त्यासाठी मी घेतले आहे टोमॅटो आणि बघा 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. ह्या कुस्करलेल्या ब्रेडमध्ये टाकत आहे मी सर्व भाज्या ज्या माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर बघा मी घेतले आहे 2 छोटे टोमॅटो बारीक कापून आणि हा घेतला आहे मी हिरवा कांदा आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि बघा हे घेतलं आहे मी वाटीभर गव्हाचं पीठ आणि 1 वाटीभर घेतलं आहे मी बेसन पीठ. बघा हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे आपण त्या कुस्करलेल्या ब्रेडमध्ये सगळं टाकणार आहोत. तर हिरवी कोथिंबीर आपण टाकलेली आहे, हिरवा कांदा आपण टाकलेला आहे, टोमॅटो पण आपण त्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे टाकलेलं आहे आपण बेसन आणि हे टाकलेलं आहे आपण गव्हाचं पीठ. तुम्ही गाजर असेल गाजर टाकू शकता, पत्तागोबी असेल पत्तागोबी टाकू शकता. ज्याही भाज्या आपल्याजवळ असतील त्या आपण त्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट. तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार टाकायचं आहे. खूप छान अशी रेसिपी आपली तयार होणार आहे. आपण टाकणार आहोत जिरं 1 चम्मच आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आपण आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. बिना पाण्याचा आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे. तर बघा आपण हे सगळं छान यामध्ये मिक्स करून घेऊ कारण की या भाज्यांना पाणी सुटणार आहे. त्यामुळे ऑलरेडीच हे पूर्ण यामध्ये मिक्स होणार आहे. चांगलं चोळून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. जर आपल्याला ते कोरडं वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिरकावा आपण करू शकतो पण जास्त करायचा नाही आहे. तर खूप छान हा आपला नाश्ता बनून तयार होणार आहे. तर बघा हे मला थोडंसं कोरडं वाटत आहे कारण की यामध्ये जास्त भाज्या नाही आहेत त्यामुळे. तर थोडंसा पाण्याचा हात एकदम थोडंसं पाणी, जास्त आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे. तर थोडंसं पाणी यामध्ये घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की मी हे छान चोळून घेत आहे. आता अजूनही मला हे कोरडंच वाटत आहे त्यामुळे आता मी थोडंसं यामध्ये पाणी घेणार आहे. एकदम थोडंसं पाणी आपलं घ्यायचं नाही कारण की ते प्रमाण आपल्या भाज्यांवर अवलंबून असते. आपण जर जास्त पाण्याच्या वगैरे भाज्या घातल्या तर त्याला पाणी टाकायची बिलकुलच आवश्यकता पडत नाही. तर माझं एवढ्या पाण्यात हे व्यवस्थित तयार होणार आहे. बघू शकता. तर बघू शकता असा आपला उंडा तयार झालेला आहे. मी भाज्यांमध्ये छान ते ब्रेड चोळून हा उंडा बनवलेला आहे. थोडंसंच पाणी त्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि इकडे कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि थोडासा तेलाचा हात आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला जसे म्हणाल तशा आकाराचे छान हे स्नॅक्स आपल्याला बनवायचे आहेत. तुम्हाला जसे आवडेल तसे आकाराचे. तर हे सर्व असे छान बनवून घ्यायचे आहे. बघू शकता.
मी असे छान गोल चापट आकाराच्या, जसे आपले वडे वगैरे असतात तशा टाईप छान मी हे बनवून घेतलेले आहे. अशा आपल्या 12 ते 13 एवढ्या टिक्की आपल्या तयार झालेल्या आहेत. बघा खूप छान तयार झालेल्या आहेत. कढईतलं तेल आपण गरम केलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. बघा तेल आपण छान गरम केलेलं आहे फुल पॉवरवर. नंतर मग मी मीडियम फ्लेमवर तेल आपलं केलेलं आहे. बघा आणि आपण छान आधी आतल्या साईडनी छान होऊ द्यायचे आहेत 1 ते 2 मिनिट. बघा मी हे एका साईडनी छान होऊ देत आहे की त्या आतमधनं कच्चा राहायला नको. 1 ते 2 मिनिटात छान ह्या तयार होतात. बघा एका साईडने मी तळलेले आहे. आता मी पलटवून देत आहे. खूपच लवकर होऊन छान तयार होतात आणि खूप चवीला सुद्धा त्या खूप छान लागतात. तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. बघू शकता एका मिनिटात छान तयार झालेले आहेत आणि खूप खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा ह्या तयार होतात. आपण अशा प्रकारे सर्व टिक्की काढून घेऊयात. तर 7 ते 8 ब्रेड पासून आपण छान अशा ह्या टिक्की बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.